मोठी बातमी आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पुजारी सुद्धा आरोपी असल्याचं समोर आलंय. चौकशीमध्ये आतापर्यंत 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत. तर या 11 पुजाऱ्यांवरती कडक कारवाई होणार आहे. ज्या पुजाऱ्यांवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती थेट कारवाई केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर प्रशासन कारवाई करणार आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये अडकलेल्या काही आरोपी पुजाऱ्यांमुळे तुळजापूरची बदनामी होत असल्याचं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. तर ड्रग्ज तस्करीमध्ये आतापर्यंत 35 जण आरोपी असून जवळपास 80 जणांना चौकशीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आणि आता पुन्हा सकाळच्या 100 बातम्या. महाबोधी महाविहार बौद्ध गया विहार मुक्ती आंदोलन सध्या सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ गोंदियातील अर्जुनी मोरगाव इथे विराट मोर्चा काढण्यात आला. सोन्याच्या भावात 400 रुपयांची घसरण झाली असून गेल्या 3 दिवसात सोन्याचे दर तब्बल 3,000 कमी झालेत. चांदीच्या भावात 12,000ची घसरण झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 91,000 तर चांदीचे दर 92,700 रुपयांवर पोहोचलेत. शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता झाली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रामनवमीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. संपूर्ण शहर रामनामाच्या गजरानं दुमदुमून गेले असं बघायला मिळालं. शोभायात्रेमध्ये विविध प्रकारचे देखावे तसंच प्रभू श्रीरामचंद्रांच्या विविध प्रकारचे झाकी तयार करण्यात आल्या होत्या. मावळ तालुक्यातल्या धामणे गावात ग्रामदैवत श्री पद्मावती देवीचा उत्सवानिमित्तानं धामणे गाव न्हाऊन निघालं. ग्रामदैवत श्री पद्मावती देवी सोहळ्याला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. चारधाम यात्रा मार्गावरती हॉटेल धाब्यांमध्ये केवळ स्वच्छ आणि शुद्ध अन्न मिळणार नाही तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार हॉटेलमध्ये अन्न, मीठ आणि साखरेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येईल. यासाठी उत्तराखंड सरकार हरित यात्रा मोहीम राबवणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 20व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं 200 पारची लढाई जिंकली आहे. 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघानं वानखेडच्या मैदानात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. 221 या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. सकाळच्या 100 बातम्या आपण बघितल्या. यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही गावाकडच्या बातम्या बघूयात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. अहमदाबादमध्ये आज आणि उद्या काँग्रेसची महापरिषद. देशभरातील नेत्यांसह पदाधिकारी होणार सहभागी.